वैभवात नांदण्याचा, उदंड ऐश्वर्य उपभोगण्याचा, महाराष्ट्र सर्वतोकलेचा परिमळ, बुद्धीचा सुगंध पराक्रमात दरवळत होता. महाराष्ट्राला परंपरा लाभली ती सम्राट शातवाहनांच्या पराक्रमाची. महाराष्ट्र धर्म, शास्त्र, तत्वज्ञान, कला, विद्या या बहुअंगाने विकसित होता. शूर, वीर, कवी, राजे, पंडित, सात थोर, स्त्रिया सगळे सौख्याने नांदत होते. दिशा दिशा मंगलमय झाल्या होत्या. महाराष्ट्र असा सुखाने नांदत असतानाच एका उत्कृष्ट कालयवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली. या काळात महाराष्ट्र परकी स्वाऱ्यांच्या त्याचे खाली फैल्या जात होता. अधिकशाह आणि मोगलांच्या सक्तीचा अर्थ अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, मारहाणी, कापाकापी, लुटालो, घोडे, धनधान्य, स्त्रिया सगळ्यांची लुटालो, मंदिरांची तोड हाच होता. अंतःकरणात असंतोष धुमसत होता.
सत्कार सिद्धीसाठी सर्वस्व समर्पित करावयास तयार होते. स्वबळावर स्वपराक्रमाने स्वतःची दौलत संपादनाचे त्यांचे स्वप्न होते. नसा नसातून ज्वलंत स्वाभिमान दौलत होता. जीवाला जीव लावणारे साथीला शिवरायाने जोडले. गरीब पराक्रमी मावळ्याला हेरले. त्याला आपल्या अंतःकरणात स्थान दिले. असे कितीतरी सवंगडी शिवरायांच्या इशाऱ्यावर प्राण देण्यास तयार होते. सर्व मावळ्यांना एकत्र करून रायरेश्वराच्या डोंगरावरती शिवबाने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापना करीत आहोत. त्यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य भावे इतर श्रींची माननीय महोदय, हा केवळ कलेचा विलास नाही. ही एक महापुरुषाची त्यांच्या अल्पमती भक्तांनी मांडलेली पूजाच आहे. हे छत्रपती शिवराय अनंत ब्रह्मांडाप्रमाणे अगाध आपले चरित्र. आम्ही पावर त्याचे वर्णन काय करणार. म्हणून आपल्या चरित्र सागरातील अमृताचा एक थेंब उचलून आम्ही तो वाटण्याचा प्रयत्न करीत आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. इसवी सन 2 मार्च 1660 रोजी सिद्धी जोहरने पन्हाळगडास वेढा दिला होता. यावेळी छत्रपती शिवाजी राजे पन्हाळ किल्ल्यावरती अडकून पडले होते. मुसळधार पावसात सुद्धा सिद्धी वेढा सोडावयास तयार नव्हता. या कठीण प्रसंगी महाराजांनी सिद्धीस तहासा निरोप धरला. त्यामुळे सिद्धी गाफील राहिला. छत्रपती शिवरायाने पन्हाळगडावरून विशाळगडाकडे पलायन केल्याचे समजल्यानंतर सिद्धी मसूदला छत्रपतींच्या मानावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला. मसूदच्या सैन्यानं मराठ्यांना घोर खिंडीत गाठले. राजे आता उसंत नाही. 300 धारकरी घेऊन तुम्ही गड गाठा. हा मी ही खिंड लढवितो. जा राजे. नाही बाकी तुम्हाला सोडून आम्ही जाणार नाही. जे व्हायचं असेल ते होऊ दे. राजे आता बोलत बसायला फार वेळ नाही. एकदा वैद्यकीचा मान दिला तो पाळा आणि गड गाठा. राजे गड गाठा. पण बाची फुलाची तुम्ही आमची चिंता करू नका. राजे तुम्ही गड गाठा. गडावर जाताच तोफेचा आवाज करा. तोवर एकही कणी या खिंडीतून आत येणार नाही. राजांचे त्यांनी राजेला मिठी मारली. फुलाजीला कवटाळले. धोक्याचा गलूट आला आणि बाजी आणि फुलाजी दिसेनासे झाले. राजे खेळण्याकडे सारू लागले होते. गदा खिंड ते खेळणा अंतर 1.5 कोस तरी दूर होते. 5,000 सैन्य होतं आणि बाजी अवघे 300 मावळ्यांचे खेळले संच होते.
शेरे नागपूर से वार किया। खरी पावन झाली खिंडती बाजी प्रभूंच्या रक्ताने, असंख्य वीरांच्या बलिदानाने. 350 वर्षानंतर रयतेच्या स्वप्नातील स्वराज्य साकार झाले. आणि अशा रयतेच्या राजाचा हा राज्याभिषेक. अजूनही बोलत झाले नाही दार शिवाच्या तलवारीची. अजूनही बोलत झाले नाही दार शिवाच्या तलवारीची. कोणाची हिंमत नाही मराठीला संपण्याची. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला. आणि शिवरायांच्या विचारांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. Wow, what a